नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या भागात सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केला, पण ह्या पाठातील काय पाहिलं आपण तर हवेचे गुणधर्म कोणते, पाण्याचे गुणधर्म कोणते याच्याविषयी आपण अभ्यास केला. आजच्या भागात आपण मृदेचे गुणधर्म कोणते याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मृदा म्हणजे काय, आपण मागच्या म्हणजे 6वीच्या वर्गात मृदेविषयी माहिती घेतली. मृदा म्हणजे काय, तर मृदा कशी तयार होते याच्याबद्दल आपण माहिती घेतली. मग आज मला सांगा तुम्ही की मृदा म्हणजे काय. तर मृदा म्हणजे माती. आपण ज्या जमिनीवर राहतो ती जमीन सुद्धा कशाने बनलेली आहे, मृदेनेच बनलेली आहे. मग मृदा कशी तयार होते, तर मृदा म्हणजे मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेने तयार होते. म्हणजे मृदा ही खडकांची झीज होऊन मृदा तयार होते. खडकांची झीज होऊन काय होतं तर बारीक माती, वाळू, खडक हे तयार होतात आणि कीटक कृमी याने मृदा तयार होते. पण ही जी खडकांची झीज होऊन जेव्हा ही मृदा बनते ती अपरिपक्व असते आणि मृदेला परिपक्व होण्यासाठी फार काळ लागतो. हे आपण पाहिलेलं आहे मागच्या पाठामध्ये, मागच्या वर्षी. आता मृदेमध्ये ना जैविक घटक असतात आणि अजैविक घटक असतात. तर जैविक घटक कोणते, जसे की वाळू, माती, खडक हे जैविक घटक आहेत. आणि अजैविक घटक कोणते तर वाळू, माती आणि दगड वगैरे हे अजैविक घटक आहेत. आणि जैविक घटक कोणते तर वनस्पती आणि प्राणी यांचे कुजलेले अवशेष हे जैविक घटक आहेत. तर आज आपण मृदेचे गुणधर्म पाहणार आहोत. तुम्ही तर मृदा म्हणजे माती वेगवेगळ्या रंगाची बघितली असेल. जर तुम्ही कुठे घाटावर गेला असाल किंवा कधी कोकणात गेला असेल तर तुम्ही कधीतरी निरीक्षण केलं असेल ना मातीचं. तर ही माती वेगवेगळ्या रंगाची असते. पण मातीचा रंग हा जमिनीतील सेंद्रिय पदार्थांच्या प्रमाणावर व रासायनिक जे काही घटक असतात यांच्या प्रमाणावर अवलंबून असतो. आता ज्या म्हणजे मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ पुरेशा प्रमाणात असतात त्या मातीचा रंग कसा असतो तर त्या मातीचा रंग काळा असतो. आणि लाल रंगाची माती का असते तर आयर्न ऑक्साईडमुळे मातीला लाल रंग येतो. आणि अनेक प्रक्रियांचा परिणाम होऊन मातीला रंग प्राप्त होतो. माती कुठल्या रंगाची असते, जशी काळी, लाल, तांबूस, पिवळी. जर तुम्ही घाटावर वगैरे गेला तर तिथे तुम्हाला काळी माती दिसेल. जर तुम्ही कोकणात गेला तर तुम्हाला तिथे लाल माती दिसेल. तर मृदेचा रंग म्हणजे मातीचा रंग हा जमिनीचे वर्गीकरण करण्याकरिता उपयोगी पडतात. कशासाठी उपयोगी पडतात मृदेचा रंग तर जमिनीचे वर्गीकरण करण्यासाठी आणि जमिनीचे अनेक गुणधर्म दाखवण्यासाठी सुद्धा आपल्याला मृदेचा उपयोग होतो. आता मृदेच्या रंगावरूनच तिचा कस, पाण्याचा निचरा, पाणी धरून ठेवायची क्षमता याबाबत स्पष्टता येते. काय तर मृदेच्या रंगावरूनच तिचे कस, पाण्याचा निचरा, पाणी धरून ठेवायची क्षमता याबाबत स्पष्टता येते. मृदेचा रंग तिच्या पोतावर, जैव घटकांवर तसेच लोह, चुना अशा घटकांवर अवलंबून असतो. मृदेचा रंग तिच्या पोतावर, जैव घटकांवर तसेच लोह, चुना अशा घटकांवर अवलंबून असतो. आता वेगवेगळ्या प्रकारची माती की पाणी धरून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मृदेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता बघण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करून पाहूया. तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे की आपल्याला त्याच्यासाठी 3 मोजपात्र लागणार आहेत, 3 काचेची नरसाळे लागणार आहेत आणि गाळण कागद लागणार आहे आणि वाळू, एक मोठी म्हणजे थोडी एक बारीक वाळू, एक थोडी जाड रेताड वाळू आणि एक चिकण माती किंवा आपल्या कुंडीतील माती आणि पाणी ह्याची आपल्याला गरज लागणार आहे. मग आपण काय करायचं की त्या 3 मोजपात्रांवर 3 नरसाळे ठेवून द्यायचे आणि त्या 3 नरसाळ्यांमध्ये गाळण कागद टाकायचे. आणि आता पहिल्या नरसाळ्यामध्ये वाळू टाकायची, दुसऱ्या नरसाळ्यामध्ये थोडी जाडी वाळू टाकायची आणि तिसऱ्या नरसाळ्यामध्ये आपण काय टाकायचं, चिकण माती टाकायची आणि या 3 नरसाळ्यामध्ये समान पाणी टाकायचं. आणि मग आपण निरीक्षण करायचं की मोजपात्रामध्ये म्हणजे किती पाणी जमा होते, म्हणजे किती जमा पाणी होते आपण हे पाहायचं. कुठल्या मोजपत्रामध्ये जास्त पाणी जमा होते, कुठल्या मोजपत्रामध्ये कमी पाणी जमा होते. तर पहिल्या मोजपत्रामध्ये आपण वाळू टाकलेली आहे तर त्याच्यामध्ये जास्त पाणी जमा झालेलं दिसेल तुम्हाला. आणि दुसऱ्या मोजपात्रामध्ये आपण थोडी जाडी वाळू टाकलेली आहे, मग हे थोडंसं कमी पाणी आपल्याला मोजपात्रामध्ये जमा झालेलं दिसेल. आणि तिसऱ्या
मोजपात्रामध्ये खूपच कमी पाणी म्हणजे खूपच म्हणजे नाहीच पाणी आपल्याला दिसणार, पण दिसेल पण थोडेसे पाणी जमा झालेले दिसेल. मग याच्यावरून काय लक्षात येते की चिकण मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही वाळू आणि रेताळपेक्षा जास्त आहे. वाळू आणि जाड्या वाळूपेक्षा जास्त आहे हे आपल्याला कळतं. तर आता मृदेचा पोत. आता जमिनीचा पोत. जमिनीचं पोत म्हणजे कशावरून? तर जमिनीचं पोत हे जमिनीमध्ये असणारी वाळू, गाळ आणि चिकणमाती यांचा परस्परांशी असलेला प्रमाण याच्यावरून मृदेचं पोत ठरतं. ज्या मातीमध्ये ज्या जमिनीमध्ये गाळ, वाळू आणि चिकणमाती योग्य प्रमाणात असतात ती माती सुपीक असते. आता या मृदेचा पोत हा कशावर अवलंबून असतो? तर म्हणजे जमिनीच्या गुणधर्मानुसार, मातीच्या गुणधर्मांवर आणि मातीचा हे पाणी पकडण्याची क्षमता याच्यावर मृदेचा पोत अवलंबून असतो. आता ह्याच्या मृदेमध्ये काय होतं की विविध आकारमानाच्या कणांच्या प्रमाणाच्या नुसार आपल्या मातीचा म्हणजे मृदेचा पोत ठरतो. आता ह्या पोताप्रमाणे मृदेचे 3 प्रकार पडत आहेत. एक रेताळ मृदा, एक पोयटा मृदा आणि एक चिकण मृदा. तर आपण आता त्यांचा अभ्यास करूया. तर रेताळ मृदा. तर रेताळ मृदेत वाळूचे मोठ्या कणांचे प्रमाण अधिक असते. काय असते? रेताळ मृदेमध्ये वाळूचे मोठ्या कणांचे प्रमाण अधिक असते आणि यातून पाण्याचा जलद निचरा होतो. हे आपण मगाशी बघितलेलं आहे प्रयोग केला तेव्हा. अशी मृदा मशागत करण्यासाठी फार सोपी असते. ही रेताळ मृदा मशागत करण्यासाठी फार सोपी असते. यातील वाळूचे कण सिलिकॉन डायऑक्साईड क्वार्टज या खनिजाचे बनलेले असतात. ह्या रेताळ मृदेतील वाळूचे कण कशाने बनलेले असतात? तर सिलिकॉन डायऑक्साईड या खनिजाचे बनलेले असतात. ते पाण्यात न विरघळणारे असल्याने या मृदेची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता खूपच कमी असते. काय करतात ते जे सिलिकॉन डायऑक्साईड या खनिजाने बनलेले असतात ना वाळूचे कण, आणि ते पाण्यात विरघळत नाहीत न असल्यामुळे या मृदेची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता खूपच कमी असते. अशा प्रकारची रेताळ मृदा कुठे आढळते माहितीये का? तर राजस्थान सारख्या भागामध्ये अशा प्रकारची मृदा आढळते. पोयटा मृदा. आता पोयटा मृदेतील कणांचा आकार हा मध्यम असतो. कसा असतो? पोयटा मृदेतील कणांचा आकार मध्यम असतो. पोयटा मृदेला गाळाची मृदा सुद्धा म्हणतात. पोयटा मृदेतील कणांचा आकार कसा असतो? तर मध्यम असतो. पोयटा मृदायुक्त जमीन रेताळ जमिनीप्रमाणे मशागत करण्यास सोपी पण नसतात, परंतु चिकण मातीच्या जमिनीप्रमाणे मशागत करण्यास जडही जात नाही. या मृदेत जैव घटक मोठ्या प्रमाणावर असतात. काय असतात? तर जैव घटक मोठ्या प्रमाणावर असतात. या मृदेची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता खूपच जास्त असते. या मृदेची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता खूप जास्त असते. या मृदेला गाळाची मृदा असेही म्हणतात. या मृदेला काय म्हणतात? पोयटा मृदेला तर गाळाची मृदा असे म्हणतात. आणि या मृदेची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता सुद्धा खूप जास्त असते. अशी मृदा कुठे सापडते माहितीये का? नदी म्हणजे जिथे नद्या असतात आणि मग नद्यांच्या आजूबाजूचा जो प्रदेश असतो तिथे ही पोयटा मृदा आपल्याला आढळते. आणि ह्या पोयटा मृदा ही गाळाची मृदा असते म्हणजे सुपीक असते खूप. आणि त्याच्यामध्ये कुठली पिकं घेतात माहिती आहेत का तुम्हाला? जसे की भात, भाजीपाला, गहू, ऊस, कापूस, तेलबिया इत्यादी पिकं ह्या पोयटा मृदामध्ये घेतात. चिकण मृदा. आता काय पाहणार आहोत आपण? चिकण मृदा. या मृदेमध्ये मातीच्या सूक्ष्म कणांचे प्रमाण सर्वाधिक असतात. म्हणजे ही मातीचे कण कसे असतात या मृदेमध्ये? खूपच सूक्ष्म असतात. ह्या जर तुम्ही कणांना स्पर्श केलात ना ह्या मातीला तर ते गुळगुळीत लागतात. कसे लागतात? तर हाताने जर तुम्ही स्पर्श केला तर गुळगुळीत लागतात. आणि या चिकण मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा अधिक असते. आपण मगाशी जो प्रयोग केला त्याच्यानुसार आपल्याला कळलं की चिकण मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. म्हणजे काय? तर चिकण मृदा या मृदेमध्ये मातीच्या सूक्ष्म कणांचे प्रमाण सर्वाधिक असते आणि चिकण मातीच्या कणांना जर स्पर्श केला तर ते गुळगुळीत लागतात. कसे लागतात ते?
तर गुळगुळीत लागतात. चिकण मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. तर मृदेच्या पोतावरून मृदेचे आपण 3 प्रकार पाहिले. कुठले कुठले? तर रेताड मृदा, पोयटा मृदा आणि चिकन मृदा असे आणि पोयटा मृदेला काय म्हणतात? गाळाची जमीन किंवा गाळाची मृदा असे म्हणतात. तर आज आपण काय शिकलो मुलांनो? तर आज आपण मृदा म्हणजे मृदेचे गुणधर्म शिकलो. रंग हा मृदेचा महत्वाचा गुणधर्म आपण पाहिला. मृदा ही कुठल्या कुठल्या रंगाची असते? तर लाल, काळी, लाल अशा वेगवेगळ्या पिवळी अशा रंगाची, तांबूस रंगाची अशा रंगांची असते. मृदेच्या पोतावरून मृदेचे आपण 3 भाग पाहिले, 3 प्रकार पाहिले. कुठले? तर रेताड मृदा, पोयटा मृदा आणि चिकन मृदा हे 3 प्रकार पाहिले. आता ही चिकन मृदा कशी असते? तर ती पाणी धरून ठेवण्याची क्षमता चिकन मृदेमध्ये जास्त असते. रेताड मृदेमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता चिकन मातीपेक्षा कमी असते आणि पोयटा मृदेमध्ये सुद्धा पाणी धरून ठेवण्याची क्षमता म्हणजे पाणी ती जास्त धरून ठेवत नाही. तर आपण आता पुढच्या भागामध्ये मृदेचे उपयोग काय, मृदेचे अजून प्रकार काय आहेत, मृदेची रचना काय, रचनेनुसार मृदेचे काय प्रकार आहेत आणि मृदा परीक्षण का करावे म्हणजे का गरज आहे मृदा परीक्षणाची याचे आपण माहिती पाहूयात. धन्यवाद.